जय श्रीराम. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि नरसिंह जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पहा, ही आता नरसिंह जयंतीची तयारी आहे, त्यामुळे खूप सुंदर अशी बाहेर रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि चला मग आता आपण घरात गेल्यानंतर तुम्हाला मी शिसाळ आहेत नरसिंहाचे रुपडे ते दाखवते. पहा, हे असे सुंदर रुपडे आहे. जुन्या लोकांनी हे हाताने कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले आणि यांचे जे डोळे दिसतात ते बशीपासून तयार केलेले आहे आणि रेखीव असे सुंदर रुपडे आहेत. आमच्या घरी छोटीशी नरसिंहाची लहान मूर्ती आहे. त्या मूर्तीला पहिले घरी अभिषेक केला जातो नरसिंह जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर मग देवळामध्ये ती मूर्ती नेली जाते. आता तेच आपल्या घरी अभिषेक वगैरे करणं चालू आहे. त्यानंतर आरती वगैरे केली जाईल आणि मग ती मूर्ती देवळात नेल्या जाते. ती आम्ही उत्सव करतो त्या देवळामध्ये ही मूर्ती आणलेली आहे. नेमके त्यावेळेस लाईट गेले ते. हे दीर आहेत माझे, त्यांच्याकडे त्यांच्या इथला हा इथे अभिषेक असतो. अभिषेक आरती वगैरे सगळं आदल्या दिवशी केली जाते. आणि आमच्या इथला जन्म हा नरसिंहाचा पौर्णिमेचा असतो. खूप लोक असतात. पाहता ही आरती चालू आहे. जवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथे हे नरसिंहाचा उत्सव केला जातो आणि 5 ब्राह्मणांची पण पूजा केली जाते. तिथे अभिषेक वगैरे केला जातो. हे माझे दीर आहे, यांच्या इथला अभिषेक असतो आणि रात्री आरती अभिषेक वगैरे पूर्ण होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्तंभ लावण्याची तयारी चालू होत असते. करेक्ट सकाळी 4 वाजता हा नरसिंहाचा अवतार होत असतो. बघा आता हे 3:30 वाजता सकाळी घरी हे रुपडे आहे नरसिंहाची शिशाळ, त्यांची पूजा केली जाते. आणि हे जे पिवळे वस्त्र घातलेले दिसतात गुरुजी, हे अवतार घेतात नरसिंहाचं रूप आणि ते स्तंभामध्ये अवतार होत असतो. पुढे तुम्हाला दिसेलच. हे मधले जे रुपडे आहे हे हासरं, ते रुपडे लावूनच अवतार केला जातो. आणि पहा तिथे आरती केल्यानंतर ते गुरुजींना मंदिरामध्ये नेतील. या गुरुजींना 9 दिवसांचे उपवास असतात. जप वगैरे खूप करत आणि खूप कडक असे जे नियम असतात ते पाळतात. त्यामुळे यांना एकदम संचार होतो. आता देवळात गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच. पहा आता या गुरुजींना देवळात नेत आहेत. पहा हा स्तंभ लावलेला आहे आणि हा रात्रभर आमच्या घरचे जे आहे मुलं वगैरे सगळे बसून हे स्तंभ लावतात. हा राजा आहे. या राजाला पहा असं त्यांनाही संचार होत असतो, म्हणून तो वेळ होईपर्यंत, बरोबर तो टाईम होईपर्यंत त्यांना पकडून ठेवावं लागतं. म्हणजे स्तंभ हा बरोबर त्या मंत्र वगैरे सगळे तेव्हा सिद्ध झालेले असतात. मंत्र सिद्ध झालेला असतो हा. या ज्या स्तंभावर हा मंत्र दिसतो तुम्हाला लिहिलेला, तो सिद्ध झालेला असतो. त्यावेळेस स्तंभ हा फोडला जातो.
पहाटेच इथे दरवर्षी ह्याच कीर्तनकाराचं कीर्तन असतं आणि पुष्कळसे लोक कीर्तन ऐकण्यासाठी येतात. नरसिंहाचा अवतार होईपर्यंत खूप गच्च अशी गर्दी होते. पूर्ण देऊळ भरतं. समोर जो हा जो लहान मुलगा आहे तो प्रल्हाद बनतो आणि प्रल्हाद हा नरसिंहाच्या मांडीवर देतात म्हणजे शांत व्हावं म्हणून. आणि पुढे पहा आता दिसेलच तुम्हाला बरेचसे लोक स्तंभ फुटल्यानंतर कागद फाडतात आणि तो कागद घेतात, कारण कागद हा मंत्र त्याच्यावर लिहिलेला असतो. त्यामुळे जर भूतबाधा किंवा लहान मुलांना भीती वाटलं तर तो कागद पाण्यामध्ये टाकून त्याचं तीर्थ लहान मुलांना दिलं की लवकर लगेच बरं होतं. छोटंसं तुम्हाला देवघर दिसत आहे. तिथे नरसिंहाची मूर्ती आहे. ती आमची अवतारी मूर्ती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.